मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना म्हणजे त्यालाच MAPS म्हणतात। तर MAPS बाबत या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर यामध्ये अप्रेंटिसशिप करणाऱ्या जी मुलं असतात त्यांच्यासाठी शासनाकडून एक प्रोत्साहन योजना आहे, याच्याबाबत गेल्या वर्षापासून आपण अपडेट देत आहे। तर जी मुलं अप्रेंटिसशिप करतात, ITI झाल्यानंतर अप्रेंटिसशिप करतात किंवा नॉन ITI मुलं सुद्धा अप्रेंटिसशिप करतात, त्यांच्यासाठी 42,000 रुपये अतिरिक्त स्टायपेंड शासनाकडून महाराष्ट्र शासनामार्फत दिलं जातं। तर त्यामध्ये कशा प्रकारे अर्ज करायचा किंवा ही योजना मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हे या व्हिडिओमध्ये बघून जाऊ। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे पुढचे अपडेट्स मिळत जातील, रोजच्या रोज मिळत जातील। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता, सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। आता मित्रांनो, महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना म्हणजे जे उमेदवार ITI करतात किंवा नॉन ITI असतात परंतु कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी करतात, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी MAPS योजनेची निर्मिती झाली। त्याच्याबाबत आपण बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम म्हणजे तुम्ही अप्रेंटिसशिप व्यवस्थितरित्या पूर्ण करावी याच्यासाठी तुम्हाला हा लाभ दिला जातो। आता हा लाभ कोणाला मिळणार आहे, तर जी मुलं अप्रेंटिसशिप करतात त्याच्यासाठी ही योजना आहे। आता ITI नंतर अप्रेंटिसशिप करतात हे डेझिग्नेटेड टाईप विद्यार्थी असतात, आणि इतर सुद्धा जे असतात नॉन ITI आपण त्याला म्हणू, तर नॉन ITI मुलांसाठी सुद्धा ऑप्शनल टाईप अप्रेंटिसशिप असतात, उमेदवारी शिकाऊ उमेदवारी असते, ती सुद्धा या योजनेअंतर्गत येते। आता याच्यासाठी क्रायटेरिया महत्त्वाचा आहे। अर्ज करायला तुम्हाला क्रायटेरिया काय असतो, तर तुम्हाला महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे, कारण ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबवली जाते। त्यामुळे महाराष्ट्राचं डोमेसियल सर्टिफिकेट किंवा जन्म प्रमाणपत्र ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जन्म झाल्याचा पुरावा म्हणजे नोंद असणे आवश्यक आहे। डोमेसाईल अत्यंत आवश्यक असतंच, जर नसेल तर काढून घ्या, आणि ही योजना तुम्हाला त्यानुसारच लागू केली जाणार आहे। कंपनी महाराष्ट्रात असावी हा दुसरा एक क्रायटेरिया आहे। तर पहिला म्हणजे तुम्ही स्वतः महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचं आहे, आणि कंपनीसुद्धा महाराष्ट्रातच असणं गरजेचं आहे, कारण बाहेरच्या कंपन्यांकडून ही योजना दिली जात नाही किंवा अप्रूव्ह केली जात नाही। आता तुमचा तिसरी अट म्हणजे तुम्ही अप्रेंटिसशिप चालू असताना सुद्धा योजनेचा फायदा घेऊ शकता। अप्रेंटिसशिप सध्या चालू आहे, 1-2 महिने संपले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात। आणि जून 2021 नंतर ज्यांची अप्रेंटिसशिप पूर्ण झाली आहे असे विद्यार्थी अर्ज करू शकतात। तर त्यांच्याकडे एक तर कॉन्ट्रॅक्ट PDF असणं गरजेचं आहे। ज्यांची अप्रेंटिसशिप चालू आहे त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट PDF असणं गरजेचं आहे, आणि ज्यांची अप्रेंटिसशिप पूर्ण झाली आहे त्यांच्याकडे NAC सर्टिफिकेट जे अप्रेंटिसशिप पास झाल्यानंतर एक प्रमाणपत्र दिलं जातं ते असणं गरजेचं आहे। म्हणजे ह्या आवश्यक बाबी म्हणजे पहिलं म्हणजे तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट PDF जे अप्रूव्ह केलेलं कॉन्ट्रॅक्ट असतं अप्रेंटिसशिप ॲडवायझरकडून। त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टच्या सुद्धा 2 पद्धती असतात, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहे। तर TMP कॉन्ट्रॅक्ट असतं ते चालणार नाही, आणि परमनंट कॉन्ट्रॅक्ट फक्त त्या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर ज्या बँकेमध्ये तुमचं स्टायपेंड येतं दर महिन्याला, त्या बँकेचं बँक स्टेटमेंट ज्याच्यामध्ये या अप्रेंटिसशिप स्टायपेंडची नोंद असणे आवश्यक आहे, म्हणजे बँक स्टेटमेंट एक लागणार आहे। म्हणजे तुम्हाला काय लागणार आहे, कॉन्ट्रॅक्ट PDF किंवा ज्यांची अप्रेंटिसशिप पूर्ण झाली त्यांच्यासाठी NAC सर्टिफिकेट म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट। दुसरं म्हणजे बँक स्टेटमेंट हे एक लागणार आहे। त्याच्या अगोदर सांगितलं आपण डोमेसाईल लागणार आहे। तर या गोष्टी ज्या 3 स्माइली दाखवल्या आहेत त्या 3 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहेत। आता हे बँक स्टेटमेंट मंथली सुद्धा असू शकतं, शक्यतो मंथली अप्रूव्ह पटापट होतात। इयरली करायला बघतात मुलं, पण इयरलीमध्ये बऱ्याच काही त्रुटी येतात आणि ते रिजेक्ट होतात। त्यामुळे दर महिन्याला तुम्ही जर तुमच्याकडे मंथली बँक स्टेटमेंट असेल तर दर महिन्याचे या ठिकाणी करू शकता। तर हे कसे करावे, क्लेम कशा करावे याचे व्हिडिओ आपण याच्यापूर्वी अपलोड केले आहेत, याचा पुढचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे। आता हे तुमचं जे बँक स्टेटमेंट आहे ते लागतंच, त्याचबरोबर तुमचं एखादं आधार सीडेड बँक अकाउंट
हे लागणार आहे. हे तुमचं म्हणजे हे त्या ठिकाणी अपलोड करायची गरज नाही. तुमचं बँक अकाउंट हे आधारला सीडेड करणं गरजेचं आहे. हे स्टेटस कसं चेक करायचं तर NPCIची वेबसाईट आहे, त्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर NPCIच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तुमचं अकाउंटला म्हणजे जे काही तुमचे 42,000 रुपये येणार आहेत ते याच अकाउंटला येणार आहेत. त्यामुळे ते आधार सीडेड एक बँक अकाउंट लागणार आहे. मग ते स्टायपेंड येणारं नसलं तरी चालतं, पण तुमचं एक बँक अकाउंट पाहिजे जे आधार सीडेड पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जे काही येतं ते आधार सीडेड अकाउंटलाच येणार आहे. आता पुढे जर म्हणायचं तर अर्ज कुठे करायचा आहे तर एक वेबसाईट महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमची आहे. तर त्यामध्ये अप्रेंटिसशिप सगळी लिंक जी आहे ती पूर्ण खाली तुम्हाला देणार आहे. खाली रजिस्ट्रेशन लिंक आणि कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अशा प्रकारे इथे जाऊन करायचं आहे. कसं करायचं याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ आहे, ते सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता ज्यांनी याच्यापूर्वी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी लवकरच 42,000 यायला सुरुवात झालेली आहे आणि येणारही आहेत. ज्यांनी अर्ज केलेत, कारण सतत 42,000 रुपये प्रत्येक मुलांना पडत आहेत. ज्यांनी ॲप्रूव्ह क्लेम होत आहेत त्यांचे सगळ्यांचे स्टेटस पेंडिंग आहेत, त्यांना 42,000 रुपये येत आहेत. कारण आता आपण स्टेटस जर बघितलं वेबसाईटवर जर स्टेटस बघितलं तर मागच्या काही दिवसापूर्वी 278 कोटी एवढं वाटप झालं होतं आणि आज जर स्टेटस बघितलं, आजचा हा अप्रेंटिसशिपची जी वेबसाईट आहे MAPSची, तर त्याच्यावर तुम्हाला वाटप जर बघितलं 281 कोटी एवढं झालेलं आहे. म्हणजे याच्यापूर्वी 278 कोटी होते, म्हणजे 3-4 कोटी ह्या एक 15 दिवसात वाटप झालेलं आहे. म्हणजे दर महिन्याला दर आठवड्याला वाटप होतं. त्यामुळे तुमचा जर क्लेम पेंडिंग असेल तर तो उत्तम आहे. पेंडिंग असलेल्या सगळ्यांना या ठिकाणी आधार सीडेड अकाउंटला पैसे येत आहेत. आता इथे जाऊन तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे तर कसं करायचं याचे व्हिडिओज याच्यापूर्वी अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला खाली देणार आहे. तर इयरली क्लेम कोणी करू शकतो आणि मंथली क्लेम कोणी करू शकतो याच्याबद्दल डिटेल या व्हिडिओमध्ये अपडेट दिलेला आहेत. पुन्हा एक आपण व्हिडिओ बनवणारच आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे क्लेम करावा लागतो. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. खाली नंबरसुद्धा देत असतो नेहमी, तर त्यावर तुम्ही तुमच्या डिटेल टाकू शकता. जर तुमचा क्लेम चेक करून द्यायचा असेल तर ते पण आपण मदत करतो, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त लवकर 31 मार्चपर्यंत सध्या वाटप होत असतं. त्यामुळे जास्तीत जास्त लवकर तुम्हाला 42,000 रुपये मिळून जातील. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.